म्हात्रे आणि अक्षय पवार अशी पंचांची जोडी आणि सलामीला गोलंदाज येते तो हरदेव तांडेल तोंडेल ऋषी नाईक आणि सुदेश अशी ही सलामीची जोडी आक्रमक अशी जोडी आहे वाल संघाच्या वतीने आलेली. सामन्याला सुरुवात होत आहे. हरदेव तांडेल पहिला गोलंदाज. आता चेंडू अक्कोटप्प्यात चेंडू मारायचा होता परंतु चेंडू आणि चेंडूपलीमध्ये काही संबंध नाही. निर्धाव पद्धती चेंडूची सांगता होते. करावे वर्सेस वाहल असा हा सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी हा सामना आहे. 5वा सामना आजच्या दिवसातील. हरदेव तांडेल पुढचा चेंडू टाकतोय तोंडे ते ऋषी. आता चेंडू अक्कोटप्प्या चेंडूला फक्त दिशा दाखवली ऋषीनाईकने. मग अशी म्हटल्याप्रमाणे हा आक्रमक असा फलंदाज आणि हा षटकाराचा इशारा आहे तो पंचांचा. आणि 6 धाव्याने आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतं आहे ऋषीनाईक. बिनबाद 6 धावसंख्या. 5 षटकांचा सामना. मग अशी सुंदर असा सामना पाहायला मिळाला तो सावळे वर्सेस कोपर संघाने कोपर संघावर मात केली ती सावळे संघाने आणि उपपंच फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि परत एकदा सामन्याला सुरुवात होते. सामना हा 5 षटकांचा राहील. याच्या दोन्ही संघानायकांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू टाकतोय तोंडेल तो ऋषीनाईक खेळतो 6 धावसंख्येवर. 2 चेंडूचा सामना केला 6 धावसंख्येवर खेळतोय. आताचा लेगकडे मारलेला हा उत्तुंग षटकार. पुढचा चेंडू हरदेव तांडेल. आता चेंडू परत एकदा अक्कोटप्प्यात चेंडू मिडविकेट खेळून काढला पण चेंडू मिडविकेट देशाच्या खेळाडूच्या वरून जातो आणि चेंडू जातो तो सीमारेषे पलीकडे 6 धावा. लागोपाठ दुसरा षटकार मारतोय ऋषीनाईक. मग असं म्हटल्याप्रमाणे हा आक्रमक असा फलंदाज आहे ऋषीनाईक. अष्टपैलू फलंदाज. आतापर्यंत 12 धावसंख्या खेळतोय. बिनबाद 12 धावसंख्या. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 12 धावसंख्या धावपल करू लागली ती वाल संघाची. वाल आणि करावे असा हा सामना. परत एकदा आपल्या बॉलिंग बॉल हरदेव तांडेल उजव्या हाताने 10-12 बॉलांतरानं तोंडे ते ऋषीनाईक. आता चेंडू परत एकदा त्याच पद्धतीने खेळून काढला आणि लागोपाठ तिसरा षटकार ऋषीनाईकच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार. हॅट्रिक झालेले आहेत षटकारांची आणि 18 धावसंख्येवर एक ते खेळतोय. संघाची धावसंख्या पण 18 धावसंख्या. बिनबाद 18 धावसंख्या. खूप आक्रमक असा पवित्रा घेतला आहे तो ऋषीनाईकने. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला आहे ऋषीनाईकने आणि 18 धावसंख्येवर 3 लागोपाठ 3 षटकार मारले आहेत. अक्षय पवार पंचांच्या भूमिकेत. स्ट्राईकला पंचगिरी करत असताना अक्षय पवार, नॉन स्ट्राईकला निशांत म्हात्रे असे ह्या पंचांची जोडी. परत एकदा आपल्या बॉलिंगवर पहिले षटक प्रगतीपथावर आहे. तोंड देतो तो ऋषीनाईक. आता चेंडू अक्कोटप्प्यात चेंडूचा शॉट एक्स्ट्रा कव्हरेज दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धावसंख्या पूर्ण केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा कुठलाच प्रयत्न केलेला नाही ऋषीनाईक वैयक्तिक 19 संघाची 19 धावसंख्या. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. मग असे म्हटल्यापर्यंत दोन्ही संघ हे मजबूत आहेत. बघू या दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू येतात सुदेश. आता चेंडू खाली राहिलेला चेंडू होता मारायचा होता चेंडू सुदेशाला परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू. पंच वाईट दर्शवतात. आव्हानचा धावसंख्येने आपलं खातं उघडतं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावसंख्या. या 20 धावसंख्येमध्ये 19 धावसंख्येवर खेळतोय ऋषीनाईक आणि आव्हांतर 1 अशा प्रकारे 20 धावसंख्या धावपल करू लागलेले आहे हरदेव तांडेल आपल्या बॉलिंगमार्फत. आता चेंडू खाली सुंदर चेंडू होता मारण्यात सतत चेंडू अडवते हरदेव तांडेल. शॉट आणि हा निर्धाव पद्धतीची चेंडूची सांगता होत आहे आणि 1 षटक संपलेला आहे आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20 धावसंख्या. या 20 धावसंख्येमध्ये 19 धावसंख्येवर खेळतो तो ऋषीनाईक. या 19 धावसंख्येमध्ये 3 षटकारांचा लागोपाठ 3 षटकार मारलेले लेगकडे मारलेले. अक्कोटप्प्यात चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलेला तो ऋषीनाईकाने आणि 19 धावसंख्येवर खेळतोय. 19 धावसंख्या वैयक्तिक ऋषीनाईकाचे अवांतर 1 अशा प्रकारे 20 धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20.
नवीन गोलंदाज येतो तो शिबू वैयक्तिक पहिले संघाच्या वतीने दुसरा षटक टाकला आणि स्ट्राईकला येतो ऋषी नाईक वैयक्तिक कोणी धावसंख्या करतो शिबू. आता चेंडू खाली राहिलेला चेंडू आता मारायचा होता परंतु चेंडू पल्लीमध्ये चेंडू आणि चेंडूपल्लीमध्ये काही संबंध नाही. विकेट किपरमध्ये थोडीशी चूक होते. बायचेवर पण मला वाटतं धावसंख्या मिळते. एक धावसंख्या मला वाटतं बॅटकट असेल आणि एक धावसंख्या ऋषीच्या नावावर जाते. ऋषी वैयक्तिक 20 आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 21. शिबू परत एकदा बॉलीवर पण आता चेंडू गलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सुदेशाच्या बॅटमधून एक धावसंख्या मात्र तो पूर्ण करतो. सुदेश वैयक्तिक एक आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 22. बिनबाद 22 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बिनबाद 22 धावसंख्या अशी धावसंख्या धावपल लागली आहे. आता चेंडू मारायचा होता परंतु चेंडू आणि चेंडूपोलीमध्ये काही संबंध नाही. हा निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे तो शिबूने. अशा प्रकारे एक षटक आणि काही चेंडू झालेल्या 22 धावसंख्या धावपल कवर आहेत. शिबू चांगले गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतं शिबूकडून. आता चेंडू वरपे पद्धतीचे चेंडू बिळकावून दिलेला आहे मिड विकेटच्या वगळून आणि हा षटकार कणकणीत असा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या दिवशी याचे वैयक्तिक एकूण धावसंख्या 28 आणि या 28 धावसंख्येमध्ये ऋषी नाईक खेळतोय 26 धावसंख्येवर. सिद्धेश खेळतोय 1 धावसंख्येवर अवांतर 1. अशा प्रकारे 28 धावसंख्या आता प्रकारे धावपल करावं लागले आहेत. दुसरं षटक प्रगतीमध्ये 28 धावसंख्या धावपल करावं लागले ती वाल संघाची. आता चेंडू परत एकदा ओव्हरपेपर चेंडू मिडविकेट दिशेने चेंडू खेळून काढला आहे. 1 धावसंख्या पूर्ण केली तर दुसऱ्या धावेचा कुठलाच प्रयत्न करत नाही ऋषी नाईक. ह्या 1 धावसंख्येने वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ऋषी नाईकची. पण 27 धावसंख्या वैयक्तिक 27 ऋषी नाईकची आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. वैयक्तिक 27 धावसंख्येवर खेळतोय ऋषी नाईक. एक चेंडू बाकी आहे नाही. आता चेंडू सुंदर चेंडू परंतु 1 धावसंख्या काय रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया आणि थोडंसं मिस थ्रो म्हणावं लागेल संदीप यांच्याकडून आणि 2 धावसंख्या 1 धावांचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होते आणि 2 धावसंख्या पूर्ण करतात सिद्धेश आणि ऋषी. या 2 धावसंख्येने सिद्धेश वैयक्तिक 3 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावसंख्या बिनबाद 31 धावसंख्या. दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 31. 15.5च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत ते वाल संघाने. दोन षटक संपलेल्या आहे. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 31. बिनबाद 31. सुंदर सुरुवात केली आहे ती वाल संघाचे ऋषी नाईक आणि सिद्धेशाने. 27 धावसंख्येवर खेळते तो वैयक्तिक ऋषी नाईक. या 27 धावसंख्येत 4 षटकारांचा समावेश आहे आणि सिद्धेश खेळते 3 धावसंख्येवर. अशा प्रकारे बिनबाद 31 धावसंख्या आतापर्यंत धावपळ केलेला आहे. नवीन गोलंदाज येतो तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येलेलं आहे तो रोनक तांडेल. तोंडील तो ऋषी नाईक. स्ट्राईकला ऋषी नाईक. नॉन स्ट्राईकला तो सिद्धेश. 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तो 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आता चेंडू आणि चेंडूला दिशा दाखवले आणि हा चौकार. या चौकाराच्या दिशेने संघाची धावसंख्या जांभवते ती एकूण धावसंख्या 35 आणि वैयक्तिक ऋषीयाची 31. वैयक्तिक 31. संघाची धावसंख्या 35. बिनबाद 35 धावसंख्या.
आता चेंडू परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॅटची वरची कडा लागून चेंडू जाते तर फसलिपच्या दिशेने चेंडू स्वतःच क्षेत्ररक्षक अडवतो. एक धावसंख्येमध्ये काही रोखू शकत नाही. एक धावसंख्येने एकूण धावसंख्या जांभवते ती 36. बिनबाद 36 धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना आहे. रोनक आता स्ट्राईक घेतले होते सुदेशाने. आता चेंडू हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते सिद्धेश, परंतु चेंडू आणि चेंडूपॉलीमध्ये काही संबंध नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या धावपल करू लागली ती 36. बिनबाद 36 धावसंख्या. चांगली सुरुवात. परत एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू परत त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात होता सिद्धेश, परंतु तसंच चेंडू आणि चेंडूपॉलीमध्ये काही संबंधच नाही. परत एकदा निर्धाव पद्धतीने चेंडू टाकतो. धावसंख्या येते 36. तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना आहे. पंच म्हणून कामगिरी करतात अक्षय पवार आणि निशान म्हात्रे. चांगली पंचगिरी करत असताना तिसरा षटक प्रगतीपथावर सिद्धेश आहे तो स्ट्राईकला. सिद्धेश वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतोय. आता चेंडू आणि आता मात्र वाईटचा इशारा पंचांचा. अक्षय पवार पंच वाईटचा इशारा. आव्हान धावसंख्या 1ने भरवते. संघाची धावसंख्या ते 37. 37 धावसंख्या. बिनबाद 37 धावसंख्या धावपळ करू लागली ती वाल संघाची. आता चेंडू अकोटोप्याचा चेंडू होता आणि हा कणकणी असा मारलेला मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून मारलेला हा षटकार. आणि या षटकाच्या पहिला षटकार मारतो तो सिद्धेश. या षटकाच्या सहाय्याने सिद्धेश वैयक्तिक 9 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. बिनबाद 43 धावसंख्या. परत एकदा अकोटप्प्या चेंडू आणि सुंदर प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं आणि हा परत एक दुसरा षटकार लागोपाठ. दुसरा षटकार सिद्धेशाने मारलेला. संघाची धावसंख्या 49. 3 षटक संपलेले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आहे ती 49. दोन्ही फलंदाज आणि आक्रमक असा पावित्र्य घेतलं आहे आणि 49 धावसंख्या. बिनबाद 49 आतापर्यंत धावपोल केलेली ती वाल संघाची. वाल वर्सेस करावा 11 असा हा सामना. आतापर्यंत 3 षटकं संपलेला. 3 षटकाच्या बाबतीत धावसंख्या ती 49. न्यू ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब करावे तलावली यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे. कैलासवासी सुरेंद्र भोईर, कैलासवासी पंकज म्हात्रे, कैलासवासी कांचन तांडे यांच्या स्मरणात सुंदर असं आयोजन केलेलं आहे. सर्व न्यू ब्राह्मणदेव क्रिकेट क्लबला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सामन्याला सुरुवात होते. 4था षटक घेऊन आलेलं आहे. आता जर चेंडू टाकलेला आहे मारण्याच्या प्रयत्नात होतो. चेंडू आणि चेंडूपॉलीमध्ये निर्धाव पद्धती चेंडू. धावसंख्या 49. 4थं षटक प्रगतीपथावर. 19 धावसंख्या धावपलकर आहे. शिबू वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले शिबू. आता चेंडू परत त्याच पद्धतीने चेंडू टाकले. त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात होते ऋषी नाईक आणि हा परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 निर्धाव चेंडू टाकले लागोपाठ. कमबॅक करतोय शिबू. आता चेंडू सुंदर चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता शिबू. 1 धावसंख्या पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि थोडासा मिस थ्रो केलेला आहे तो शिबू याने. 2 आणि 4 धावसंख्या धावून पूर्ण केलेल्या आहेत ऋषी नाईक आणि सिद्धेशाने. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. 53 धावसंख्या आतापर्यंत धावपल. बिनबाद 53 धावसंख्या. खूप सुंदर धावसंख्या धावपलका लागलेली आहे ती वाल संघाचे. बिनबाद 53 धावसंख्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 53 धावसंख्या धावपल. 5 षटकांचा सामना आहे. हा सामना आहे वाल वर्सेस करावे असा हा सामना आहे. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. शिबू पुढचा चेंडू घेऊन येत आहे. तोंडले त्याचं
ऋषी अलीकडे मारलेला चेंडू परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि एक धावसंख्या पूर्ण केलेली आहे तरी ऋषी नाईकाने आणि एक धावसंख्येने एकूण धावसंख्या धाव होते ती 54. बिनबाद 54. वैयक्तिक 35 धावसंख्येवर खेळतो तो ऋषी नाईक या 35 धावसंख्येमध्ये आता चेंडू फुलटात पद्धती चेंडू मिडविकेट दिशेच्या क्षेत्ररक्षण वरून मारलेला खणखणीत असा हा षटकार सिद्धेच्या बॅटमधून आलेला हा षटकार या षटकारच्या साईने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 60. बिनबाद 60 धावसंख्या. सुंदर फलंदाजी जर प्रात्यक्षिक पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. शिबू टू सुदेश. आता चेंडू सुंदर चेंडू खोलून काढून केलेला लॉंग ऑन दिशेने एक धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि परत एकदा 2 धावसंख्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. थोडेसे 2 धावसंख्येने एकूण धावसंख्या संपते ते 62 आणि 4 षटक इथं संपलेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धाव संख्या बिनबाद 62 धावा धावपळ केली. ते वाल संघाच्या सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक अशी सुरुवात केलेली आहे. वाल वर्सेस करावे असा सामना आतापर्यंत 4 षटकाचा सामना इथं संपलेला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्याची 62 बिनबाद 62. नवीन गोलंदाज येते तो वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा षटक घेऊन येते आदेश तांडेल. आदेश टू ऋषी. सुंदर फलंदाजी करत असताना ऋषी आता मात्र धावसंख्या घेण्याचा कुठलाच प्रयत्न केला नाही. खूप आत्मविश्वास आहे त्यांना त्यांच्या बॅटिंगवर आणि हा निर्धाव चेंडूची तर सांगता होते. एकूण धावसंख्या आहे ती 62. 62 बिनबाद 62 धावसंख्या 5 षटक प्रगती होते. आदेश तांडेल पुढचा चेंडू घेऊन टाकतो तोंडून जाऊन देईल तो ऋषी नाईक. आतापर्यंत 37 धावसंख्या खेळतो. आता चेंडू फुलटात पद्धती चेंडू आणि आता मात्र क्षेत्ररक्षक जयेश यांनी कुठलीच चूक केलेली नाही आणि हा पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतो ऋषी नाईकच्या रूपाने. वैयक्तिक 37 धावसंख्या केली. या 37 धावसंख्येमध्ये 4 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. सुंदर फलंदाजीचे तर प्रात्यक्षिक पाहायला मिळाले ते ऋषी नाईक यांच्याकडून. खूप सुंदर असे फलंदाजी आणि हा पहिला फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतो तर करावे संघ ऋषी नाईक संघ फलंदाजाच्या रूपाने. वैयक्तिक 37 धावसंख्या झेलच्या रूपाने बाद होते. सुंदर असा झेल मिडविकेटच्या दिशेने घेतलेला आहे तो जयेश याने. एक फलंदाज बाद. समीर नवीन फलंदाज समीर नाईक आणि एक धावसंख्या दोघांनी पूर्ण केलं आहे दोन्ही फलंदाजाने आणि एक धावसंख्येने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. लेग बायच्या रूपाने धावसंख्या मिळते आणि आता स्ट्राईक घेतली ती नवीन फलंदाज आणि समीर नाईक याने तो आदेशच्या गोलंदाज. आदेश वैयक्तिक पहिले षटकार पुढचा चेंडू 11 रुपये चेंडू मिडविकेशन करून गेला. चेंडू एक धावसंख्या पूर्ण केलेला आहे. सुंदर चेंडू तर एक धावसंख्या दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या पूर्ण करतायत. एक धावसंख्येने समीर नाईक वैयक्तिक एक आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 64 धावसंख्या. एक फलंदाज बाद. 64 धावसंख्या आतापर्यंत धावपळ करायला लागली ती वाल संघाची. सुंदर चेंडू आणि फलंदाज बाद. पंच अक्षय पवार आणि निशांत म्हात्रे यांचा फलंदाज बाद म्हणून आणि दुसरा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो आदेश
वैयक्तिक 23 धावसंख्या सिद्धेश केलोय. सिद्धेश बाद होते. वैयक्तिक 23 धावसंख्या, या 23 धावसंख्येमध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. आणि नवीन फलंदाज आहे, नौका फलंदाज किरण म्हात्रे. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत. 2 फलंदाज बाद 64 धावा, 64 धावसंख्या धाव. चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळतं. ते आदेशकडून शेवटचं षटक, पुढचा चेंडू टाकतोय. आता उजव्या बाहेरून गेलेला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. 1 धावसंख्येने अवांतर धावसंख्येत भर, 1ने भर होते. संघाची धावसंख्या धावमध्ये ते 65. 2 बाद 65 धावसंख्या वाल संघाचे. व्हाल वर्सेस करावा असा हा सामना आदेश तांडेल. आता चेंडू, सुंदर चेंडू, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो आहे. 1 धावसंख्या पूर्ण, 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि हा फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होते रनआउटच्या रूपाने. आणि 2 धावसंख्या मात्र मिळत आहेत त्या, आणि 2 धावसंख्या एकूण धावसंख्या धाव पोहोचते ती. सदोष धावसंख्या झालेल्या आणि 68 धावांचं लक्ष इथं ठेवलं आहे करावे संघाला. आणि याच्या पुढचं धावतं समालोचन करते तो अभय तांडेल. आणि 67 धावांचं लक्ष्य करावे संघापुढे. सदुसष्ट धावा संख्या काढल्या आणि 68 धावांचं लक्ष्य करावे संघापुढे. 30 चेंडू आणि 68 धावा. चला शतरक्षण लावायचं आहे. वाल संघाचा कर्णधार. सलामीची जोडी दीपेश आणि जयेश. दीपेश पाटील. साला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी वहाल विरुद्ध करावे नाणेफेकी झाली होती. करावे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला होता आणि शतरक्षण स्वीकारला होता आणि फलंदाजाचं आमंत्रण दिलं होतं ते वहाल संघाला. आणि वहाल संघाने 68 धावसंख्या काढून लक्ष ठेवलं आहे तो करावे संघापुढे. 30 चेंडू 68 धावा. स्ट्राईकला येतो दीपेश पाटील, नॉन स्ट्राईकला येतो जयेश तांडेल. पहिला शतक घेऊन येतोय वहाल संघाकडनं. एक केंद्रीय रेनकडनं गोलंदाजीसाठी येतोय
सिद्धेश. वहाल संघाकडनं पहिला षटक घेऊन येतोय सिद्धेश सालुंके. स्ट्राईकला आहे दीपेश पाटील, नॉन स्ट्राईकला आहे तो जयेश तांडेल. याच्यानंतर होणार सामना ओम साई कोपरी विरुद्ध नितीन वाशी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा पहिला कॉल असणार आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला षटकाला पहिला चेंडू सिद्धेश सालुंके. स्ट्राईकला आहे दीपेश पाटील. पहिला सुंदर चेंडू षटपथकाचा चेंडू होता. चेंडू खेळून काढला तिथे शतरक्षण सुंदर शतरक्षण. एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावाने खातं खोललं संघाचं आणि स्वतःचं. संघाच्या धावसंख्या 1 वर. वहाल विरुद्ध करावा चालू असलेला सामना. पुढील चेंडू सिद्धेश टाकण्यात तयार. खेळेल जयेश तांडेल. पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता. चेंडू काय बॅटच्या बॅटात निश्चित काय आला नाही. पंच काही इशारा नाही. निर्धाव चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाच्या धावसंख्या 2 वर. जबरदस्त सामना पाहायला भेटेल. वहाल विरुद्ध करावे यांच्यामध्ये दोघांमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला दीपेश पाटील यांनी आणि सीमारेषा पार षटकार. पंचांचा 6 धावांचा इशारा येतो. या 6 धावाने संघ पोचला 8 वर. 68 धावांचा लक्ष. एक भला मोठा असा लक्ष ठेवला आहे तो करावे संघापुढे आणि संघाच्या संख्या 8 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांचा व्हाईटचा इशारा. धावात भर. संघाच्या धावसंख्या 9 वर. चालू असलेला सामना करावे विरुद्ध वहाल. 30 चेंडू 68 धावा. समोर दीपेश पाटील एक षटकाच्या साहाय्याने खेळतोय. संघाला बचवलं 9 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा गचा देशरक्षण पाहायला भेटते ऋषी नाईक याच्याकडनं आणि पंच अक्षय पवार यांचा व्हाईटचा इशारा. धावात भर. संघाच्या धावसंख्या 11 वर. जबरदस्त आयोजन पाहायला भेटते न्यू ब्राह्मणदेव संघाकडनं चा दुसरा दिवस. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्यात खेळून काढला. 67 चेंडू मागे 1 धाव पूर्ण केली. एका धाव समाधानला दोन्ही फलंदाजाने. 1 धावाने संघाच्या धावसंख्या 12 वर. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांचा व्हाईटचा इशारा. धावात वर. संघाच्या धावसंख्या 13 वर. 68 धावांचा पाठलाग करताना संघ पोचला 13 वर. बिनगडीबाद 13. पहिल्या षटक चालू असताना संघाच्या धावसंख्या 13 वर. त्यामध्ये दीपेश पाटील पुन्हा एकदा पंचांचा व्हाईटचा इशारा. धावात भर. संघाच्या धावसंख्या 14. वहाल विरुद्ध करावा असं चालू असलेला सामना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला. 67 चेंडू खाली आणि झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद होतोय करावे संघाचा. दीपेश पाटील बाद होतोय. व्यक्ती 7 धावसंख्यावर बाद होतोय दीपेश पाटील आणि संघाच्या धावसंख्या 14. नवीन फलंदाज आदेश तांडेल. जर सामना जिंकायचा असेल तर मोठे पटके मारावे लागतील कारण 68 धावांचा लक्ष ठेवला आहे तो करावे संघापुढं आणि पहिला षटक चालू असताना संघाच्या धावसंख्या 14 वर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. जयेश आला. सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला. तर 67 चेंडू मागे 1 धाव पूर्ण केली आणि पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. गचा शतरक्षण पाहायला भेटतोय वहाल संघाकडनं आणि संघाला पोचवला 18 वर. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघ पोचला 18 वर.
आता बघा नवीन गोलंदाज येतोय, दुसरं शतक घेऊन येतोय वहाल संघाकडनं प्रवीण मुंबईकर. स्ट्राईकला तो आदेश तांडेल, एक 51च्या रूपाने आलेला हा फलंदाज. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, त्यातून खेळून काढलं. शतरक्षण चेंडू मागे, एक धाव पूर्ण केली. एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावने संघाच्या धावसंख्या 19. एक गडी बाद 19. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी वहाल विरुद्ध करावा. जबरदस्त सामना पाहायला भेटेल प्रेक्षकांना. कारण पुढील चेंडू अविन्याचा सुंदर चेंडू, चेंडू मारायचा होता जयेश तांडेलेला. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात निस्सा काय आला नाही. निर्धाव चेंडू. संघाच्या धावसंख्या 19. एक गडी बाद 19. 68 धावांचा पाठलाग करताना संघ पोचला 19 वर. बघूया पुढील चेंडू. ना एकदा सुंदर चेंडू, फुलटच बघायला चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात निस्सा आला नाही. पंचांचा अक्षय पवार पंच यांचा वाईटचा इशारा. +1 अशा या 2 धावा मिळतील. या 2 धावाने संघाच्या धावसंख्या 21. एक गडी बाद 21. आता मात्र आदेश तांडेल, एक जबरदस्त फलंदाज पाहायला भेटतोय करावे संघाचा. ह्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असणार. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावात भर. संघाच्या धावसंख्या 22 वर. दुसऱ्यात एक चालू असताना संघाच्या धावसंख्या 22. एक गडी बाद 22. पुढील चेंडू ह्याच्या कोट्याला टाकण्यात तयार प्रवीण. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सलग तिसरा व्हाईट टाकतोय प्रवीण आणि संघाला पोचवलं 24. 23. पुढील चेंडू टाकण्यात तयार. पुन्हा एकदा फुटस बघा चेंडू, चेंडू खेळून काढला आदेश तांडेल्याने. तिथे शतरक्षण चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. या 2 धावाने संघाच्या धावसंख्या 25 वर. याच्यानंतर होणारा सामना कोपरी विरुद्ध नितीन वाशी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामाजिक कक्ष द्यायचा आहे नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. लेन काय सापडत नाही या प्रवीण याला. वाईटवर वाईट फेकतोय आणि संघाला पोचवलं 26 वर. पुढील चेंडू प्रवीण याच्या कोट्याला टाकणार तयार आदेश. आणि हा बिग षटकार. आणि या 6 धावा मिळतील. या 6 धावाने संघ पोचला 31 वर. 32 वर. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. संघाच्या धावसंख्या 32. शेवटचा चेंडू. दुसऱ्या कडला शेवटचा चेंडू. संघाच्या संख्या 32 वर. पुन्हा एकदा फुटत बघा चेंडू, चेंडू खेळून काढला, विडकावून दिला सीमारेषा पार. पंचांचा 6 धावांचा इशारा येतो. या 6 धावाने संघ पोचला 38 वर. एक गडी बाद 38. 68 धावांचा पाठलाग करताना संघाच्या धाव संख्या 38. ओम साई कोपरी संघाचा कर्णधार आणि नितीन वाशी संघाचा कर्णधार या नाणेफेकीसाठी. आणि हा तिसरा कॉल असणार तुम्हाला. याच्यानंतर कॉल दिला जाणार नाही. तर तिसऱ्या शतकामध्ये स्वतः कर्णधार ऋषी नाईक. पुन्हा एकदा सुंदर त्यावर खेळून काढला जयेश तांडेल याने. आणि हा षटकार. आणि या षटकाराने संघ पोचला 44 वर. सुंदर फलंदाजी पाहायला भेटते करावे संघाकडनं आदेश आणि जयेश. पुढील चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. धावात भर. संघाच्या धावसंख्या 45.
पुढील चेंडू ऋषी नाईक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेश तांडेल यांनी. चेंडू काही समजला नाही जयेश तांडेलाला आणि संघाच्या संख्या 45 वर 14 बॉल. त्यामध्ये 17 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आणि हा षटकार आणि या षटकाराने संघ पोचला 51. जवळजवळ करावे संघ विजयाच्या बोल्यावर जाताना दिसतोय. संघाच्या संख्या 51 वर. पुढील चेंडू ऋषी नाईक पुन्हा एकदा सुंदर त्यातून खेळून काढला आणि हा षटकार आणि या षटकाराने संघाच्या संख्या 57. पुढील चेंडू ऋषी नाईक टाकण्यात तयार. जयेशाला सुंदर चेंडू चेंडू मारायचा होता जयेशाला चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडू संघाच्या धावसंख्या 57 वर. 57 पुन्हा एकदा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केला होता जयेश तांडेल यांनी. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धाव काही रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्या 59 वर. ओमसाई कोपरी संघाचा कर्णधार आणि नितीन वाशी संघाचा कर्णधार आले असेल तर समोर या. रतन दादा यांच्या हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. पंच उंच मारला चेंडू आणि हा षटकार आणि या षटकाने संघ पोचला कत्याला धावा कत्याला 65. पुन्हा एकदा हा षटकार आणि संघ विजयी होतोय. करावे संघ विजयी होतोय. याच्यानंतर होणार सामना ओमसाई कोपरी विरुद्ध नितीन वाशी. वाशी 11 संघाचा कर्णधार नितीन आणि ओमसाई कोपरी संघाचा कर्णधार. रतनदादा यांच्या हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. ओमसाई कोपरी विरुद्ध नितीन वाशी आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आदेश तांडेल आपलातून. रतनदादा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच आदेश तांडेल. हे आदेश तांडेल सुंदर फलंदाजी आपलातून फलंदाजी पाहायला भेटली या आदेश तांडेल याच्याकडनं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय रतनदादा यांच्या हस्ते. आता होणार सामना ओमसाई कोपरी विरुद्ध वाशी गाव यांच्यामध्ये नाणेफेकी होते. रतनदादा यांच्या हस्ते नाणेफेकी होते. वाशी